श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 2. सिद्धयोग्याचे दर्शन. विचित्रपुरीचा वृत्तांत. मी मरुत्मैले या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे स्मरण करीत पुढील प्रवासास प्रारंभ केला. मार्गात अनेक पुण्यात्म्यांचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो. या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे. पांड्या देशातील कदंब वनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत. या प्रांतात अतिजागृत असे शिवलिंग होते. त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो. नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली. मार्गात मला सिद्ध योगींद्र नावाच्या एका महान तपस्व्याचा आश्रम लागला. मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषाच्या चरणी नतमस्तक झालो. त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु असा तोंड भरून आशीर्वाद दिला. त्यांच्या चरण स्पर्शाने माझे शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले. ते महायोगी मला म्हणाले, तू दर्शन घेतले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे. त्याची कथा मोठी रंजक आहे. देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले, परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली. तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्दयतेने ठार केले. त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला. या पापाचे शालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले. पांड्या देशातील कदंब वनात तो आला आणि काय आश्चर्य, तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमय तेजस्वी दिसू लागला. त्याला अत्यंत आनंद झाला व त्याने क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली. इंद्राने ते वर मोठ्या उत्सुकतेने पाहिले तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले. मोठ्या भक्तिभावाने त्याने त्याचे पूजा अर्चन केले. नंतर त्या स्वयंभूलिंगावर ते सुंदरसे देवालय बांधले. हे इंद्राने प्रस्थापित केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे. पुण्यवंतांना श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना विनासायास याचे दर्शन घडते. मी त्या महायोग्याचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो. मोठ्या श्रद्धाभावाने त्यांनी चरणाकमली मी नमस्कार केला. तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले. मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो. तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले, पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच. मला हे मंदिर मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले. मी जेथे आहे ते मधुरा नगर आहे असे कळले. मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व सिद्धी योगींद्रांकडे येण्यास निघालो. तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला. श्री योगींद्रांचा आश्रम मात्र सापडला नाही. मी श्रीपाद श्रीवल्लभांचे स्वामींचे मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला. तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता. मी मार्गक्रमण करीतच होतो. माझ्या मागून एक प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले. माझ्या मागे 3 शिरे असलेला एक सर्प येत होता. त्याच्या मस्तकावर 3 दिव्य मणी होते. त्याचाच प्रकाश मला मार्ग दाखवित होता. मी अत्यंत भयभीत झालो होतो. माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो. त्या सर्पाचा उजेड मार्गप्रदर्शन करीत होता. शेवटी मी कसाबसा सिद्ध योगींद्रांच्या आश्रमात पोचलो. तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तत्काळ अदृश्य झाला. श्री सिद्ध योगींद्रांनी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले. मी ते पोटभर खाल्ले, परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झालीच नव्हती. तेव्हा त्या दयामूर्ती योगेश्वरांनी मोठ्या प्रेमभावनेने माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरवला. नंतर तो दिव्य हस्त माझ्या मस्तकावरून फिरवला व माझ्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला. त्या करुणमय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली. तसेच मनातील वाईट विचार, दृष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले. हृदय एक अनामिक आनंदाने भरून गेले. श्री दत्त महिमा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता. यावेळी सिद्धयोगी म्हणाले, तू अगोदर दर्शन घेतलेल्या शिवलिंग आणि त्यानंतर घेतलेल्या श्री सुंदरेश्वराचे मंदिर ही 2 वेगवेगळी देवालये नाहीत. तुला अशाच प्रकारचा अनुभव घडवून आणावा अशी श्री दत्तात्रयांची अनुज्ञा होती.
म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखवली. श्री दत्तांच्या कृपाप्रसादाने काळात मागे नेऊन देवेंद्राने प्रतिष्ठापित केलेली मूर्ती, त्या वेळचा परिसर तुला दाखवला. तू पाहिलेली सारी सृष्टी असे समजणे हा एक मायेचा खेळ आहे. सर्व काही चैतन्य स्वरूप आहे. श्री दत्त प्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानात बदलू शकते. वर्तमान काळ भूतकाळ वर्तमान काळात परिवर्तित होऊ शकतो. भूतकाळात घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्री दत्त प्रभूंच्या संकल्पानुसार घडतात. एखादी गोष्ट घडणे व न घडणे अथवा वेगवेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्त प्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो. ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय होतो, त्या महासंकल्पनेचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्त प्रभूच आहेत. ते सगुण रूपात पिठिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत. तेथील लोकांनी त्यांचे सत्य स्वरूप जाणले नाही, परंतु कुरवपूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपाप्रसादाने भवसागरात आनंदाने पार परून गेले. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. ज्या वेळेस आपले हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल, त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. देवेंद्राने प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले. त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांड्यास सांगितला. ही शिवाज्ञाच मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे एका नगराची स्थापना करून त्याला मथुरा नगर असे नाव दिले. कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज आपल्या पित्याप्रमाणेच ईश्वर भक्त होता. त्याने संतान प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यत्न केला होता. त्या यज्ञकुंडातून एक 3 वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली. तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले. ही कन्या म्हणजे मीनाक्षी देवी. तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला. या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते. लग्न सोहळ्यात अत्यंत थाटामाटाने साजरा झाला होता. शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मथुरा नगरीतून वाहत होती व तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता. श्री सिद्ध योगींद्र पुढे म्हणाले, अरे बाबा, सृष्टीमधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्तींमध्ये आकर्षण तर काहींमध्ये विकर्षण होते. पुण्य कर्म, उत्तम आचार आणि विचार, स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्य प्रकंपन होते. पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते. मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तीचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. पुण्यस्थळाचे दर्शन घडते. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापांचा नाश होतो. या सर्वांचे फलस्वरूप म्हणून श्री दत्त प्रभूंवर भक्ती जडते. असे बाबा शंकर भट्टा, तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा असल्यामुळे तू येथे येऊ शकलास. माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची तळमळ दरक्षणी वाढत होती. केव्हा एकदा कुरवपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईन असे झाले होते. अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी एका उंचशा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो. जवळपास कोणी माणसे नव्हती. मी रात्री ज्या सिद्ध योगींद्रांच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम दिसतच नव्हता. मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो श्री सिद्ध योगींद्रांच्या वचनामृताचा आस्वाद घेतला तो एक भ्रम होता की काय, असे नाना विकल्प माझ्या मनात येऊ लागले. तेव्हा मी आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला. सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच होतो. थोड्याच वेळात एक लहानसे गाव लागले. मला अत्यंत भूक लागली होती. मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाच्याही घरी अन्न ग्रहण करत नसे. त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता.
ते एक गिरिजन लोकांचे गाव होते. त्यांचा मुख्य माझ्याजवळ आला व आम्हाला म्हणाला, आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही. आम्ही तुला फळे व मध देतो. त्याप्रमाणे त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे व मध आणून दिली. मी ते खाणार एवढ्यातच एक कावळा उडत उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला व चोचीने डोक्यास इजा करू लागला. मी त्याला हाकलण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु व्यर्थ गेले. तेवढ्यात बाजूचा असलेल्या झाडावरून एकदम 4-5 कावळे आले. ते माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचीने हातपायांना जखमा करू लागले. मी तेथून फळे मध टाकून पळालो. तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता, मी कोणी सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल, त्यामुळे हा कावळ्यांचा त्रास भोगावा लागला. मला आठवले, मी त्या सिद्ध योगेंद्राबद्दल मनात शंका घेतली होती. त्याची अपराधाची ही शिक्षा होती. माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते. मी पळत होतो. कावळे पाठलाग करीत होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांचा मनोमन प्रार्थना केली व या संकटातून सुटण्याची विनंती केली. तेव्हा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले. मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारची दुर्गंधी येत आहे. त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या विषाने मी मृतप्रायच झालो. तोंडातून फेस येत होता. हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते. केव्हा मृत्यू येईल हे सांगता येत नव्हते. सायंकाळ झाली. धोबी कपडे धुवून वाळवून कपड्यांचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जात होते. माझी स्थिती पाहून त्यांना दया आली. त्यांनी मला एका गाढवावर बसवले व त्याच्या गावातील चर्मवैद्याकडे घेऊन गेले. त्या वैद्याने वनातील काही मुळींचा रस काढून मला पिण्यास दिला. सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली. पिंपळाच्या कोवळ्या पानाचा रस काढून तो जखमेवर लावला. माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले होते. विष जसे जसे पिंपळाच्या पानात उतरू लागले तशा तशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो. विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले. ती रात्र मी त्या वैद्यांच्या घरीच काढली. तो वैद्य श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबासह मधुर आवाजात दत्तप्रभूंचे भजन करत होता. मी पलंगावर निजलो होतो. त्याच्या त्या रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्री दत्तप्रभूंच्या अनुकंपाने भरून आले होते. त्या वैद्याने केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो. त्याचे हे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते. भजन संपवून तो वैद्य माझ्याकडे आला. त्याचे नेत्र करुण रसाची जणू वर्षाच करत होते. शंकर भट्टाला चर्मकाराचा उपदेश. तो म्हणाला, माझे नाव वल्लभदास आहे. मी चर्मकारांचा वैद्य आहे. मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात. तुम्हाला कावळ्यांकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहीत आहे. आपले नाव शंकर भट आहे ते मी जाणतो. त्यांच्या या अचूक वक्तव्याने मी अवाकच झालो. मला वाटले त्या वैद्यात ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे. हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला, मी ज्योतिषी नाही. मी श्री पीठिकापुरम म्हणजे पंडितांचे माहेरघर, सांग वेदार्थ सम्राट अशी पदवी मिळालेली श्री मल्हादी बापानवधालो यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता. परंतु हे प्रगाढ वैज्ञ पंडित असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्रीवल्लभांचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत. शुष्क वेदांत अर्थहीन तर्क वितर्क करणारे पंडित श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाही. तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पीठिकापुरम येथील महाअहंकारी पंडितच होते. त्यांनी आपले जीवन श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालवले. ते मृत्यूनंतर स्वर्गलोकास गेले. तेथे इंद्राने त्यांचा वेदपंडित घनपाठी म्हणून सत्कार केला. परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भुकेने व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी काहीच दिले नाही. इंद्र म्हणाला, तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एका दाण्यासाठी 1000 दाणे आमच्याकडून मिळाले असते. परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही.
तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही. तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता, परंतु अन्न पाण्यावाचून इतर स्वर्गसुखे खरोखर शिक्षेसारखी होती. इंद्र पुढे म्हणाला, हे पंडितांनो, तुम्ही पादगयेसारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा श्रद्धा, भक्ती, निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाही. आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे कृतज्ञतेने उद्गार तुम्ही वारंवार काढले. श्रीपाद श्री वल्लभांना दत्तप्रभूंचे अवतार न मानण्या एवढे तुम्ही अंध झालात. श्रीपाद श्री वल्लभांच्या नामस्मरणाने पावित्र्य झालेल्या भक्तांचे रक्तप्राशन केल्यावर तुम्हास उत्तम गती लाभेल. वल्लभदास सारी कहाणी सांगत होता. तो म्हणाला, शंकर भटा, हे कावळे, ते सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते. त्यांनी तुझे रक्त चाखले व उत्तम गतीस प्राप्त झाले. वल्लभदास पुढे म्हणाला, ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबद्ध असावा, वैश्यांनी व्यवसाय, व्यापार, गायींचे रक्षण, क्रय विक्रय आदी व्यवहार करावे, शूद्रांनी प्रेम स्वरूप राहून सेवा करावी. भगवंताच्या भक्तासाठी मात्र वर्ण, जात, कुळ, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव, श्रद्धा, दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याचे स्वधर्मानुसार कर्म करावे. वल्लभदास पुढे म्हणाले, तू लहान असताना विष्णुमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास. त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चुकीचा अर्थ आपल्या मित्रास सांगत होतास. तो श्लोक असा होता, शुक्लांबरधरं विष्णू शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायते सर्व विघ्नोपशांतये. याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही. त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसून आणले, शेवटी चर्मकाराच्या गावात पोचवले. तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्री वल्लभांच्या विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता. त्या दयाघन श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभांच्या प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते, ही गोष्ट ध्यानात असू दे. श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृतकृत्य झालो. माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला. मी वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारला. 2-3 दिवस राहून पुढे चिदंबरला जाण्यास निघालो. चिदंबरला पोचण्याच्या अगोदरच विचित्रपूर नावाचे गाव लागले. त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्तन करणारा होता. त्या राजास एक मुलगा होता, परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे. त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोकभूयिष्ठ म्हणजे यज्ञ कर्मलोक असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला. तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसून त्यांची मिरवणूक काढीत असे. ब्राह्मणांना दान म्हणून राजगिराची भाजी देत असे. त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीत प्राप्त झाले होते. एका विद्वान ब्राह्मणास राजाने मूकभाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. त्या राजाज्ञेनुसार ते राजगुरू ब्राह्मण मूकभाषेवर संशोधन करू लागले होते. शंकर भट आणि राजे महाराजांचा संवाद. राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला. मी होकारार्थी मान हलवताच आपणास आमच्या महाराजांचे आग्रहाचे आमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली. मी त्यांच्याबरोबर राजासमोर उभा राहिलो. मला भीतीने घाम फुटला होता. मी तेव्हा मनोमन श्रीपाद वल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो. राजाने मला पहिलाच प्रश्न विचारला, तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती होईल? मी गंभीरपणे उत्तर दिले, एवढ्याला एवढेच. माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला, महात्मन, आपण मोठे पंडित आहात. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली. तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता. त्याच्या घरी राजगिरा पिकत असे. ती भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताने देत असे. त्याचे सह अध्यायी ब्राह्मणांकडून यजमानांच्या घरी पूजा, अर्चा, अभिषेक आदी करवून घेत. यजमानांनी दिलेली दीक्षा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी
त्या गरीब ब्राह्मणास देत असत. त्यांच्या घरची राजगिऱ्याची भाजीसुद्धा फुकटच घेत कालचक्र फिरत गेले. दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्माला आणि त्याला त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मीसुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले. तो राजा पूर्वजन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या दानाचे कैकपट या जन्मात दान देत होता. त्याला अचाट दानाचे फळ काय मिळेल याचे उत्तर हवे होते. मी राजाला म्हणालो, महाराज, राजगिऱ्याची भाजी कितीही दान केली तरी तिच्या 100 पटीने तीच भाजी आपणास मिळेल. सध्याच्या परिस्थितीनुसार रत्न, माणी, सोने आदी दान करणे तुझ्या हिताचे आहे. माझ्या उत्तराने राजास आनंद झाला. आता दुसरा प्रश्न मूक भाषेचा होता. राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्यास आपली 2 बोटे दाखवून 1 का 2 असे खुणेनेच विचारले. त्यांनी मला एकटाच आलास का सोबत कुणी आहे असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शवण्यास 1च बोट दाखवून खुणेनेच उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी 3 बोटे दाखवली. 3 संख्या पाहताच मला दत्तमूर्तींची प्रेममूर्ती आठवली. तुम्ही दत्तभक्त आहात का असा प्रश्न वाटला. मी भक्ती ही गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दाखवली. हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले. नंतर राजगुरूंनी गोड पदार्थांचा मिठाईचे भांडारच मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवार केले. परंतु मी हातानेच ते नाकारले व माझ्याजवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून त्यांना दिले. मला गोड पदार्थांपेक्षा पोहे जास्त आवडतात. तुम्ही सुद्धा याची चव पाहू शकता असा माझा भाव होता. माझ्या उत्तराने राजगुरू अतिप्रसन्न झाले आणि राजास म्हणाले, राजा हा फार मोठा पंडित आहे. हा मुक्यांच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे. 2 परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो. आता 3री परीक्षा डोळ्यासमोर भेडसावीत होती. राजगुरूंनी सांगितले, चमकमधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा. मी श्रीपाद श्रीवल्लभांचे मनोमन स्मरण करीत 1 श्लोक वाचला व त्याचा अर्थ सभेत समजावून सांगितला. मी सांगितलेला अर्थ असा होता, 1 शमे म्हणजे 1, 3 शमे म्हणजे 1ला 3 जोडले असता 4 होतात व त्याचे वर्गमूळ 2 येते. पंचशमे म्हणजे 4त 5 मिसळल्यास 9 होतात, त्याचे वर्गमूळ 3 येते. सप्तशमे वर आलेल्या 9 मध्ये 7 मिळवल्यास 16 येतात व त्याचे वर्गमूळ 4 येतो. 9 शमे म्हणजे वरील 16 संख्येत 9 मिसळले असता 25 येतात व त्याचा वर्गमूळ 5 येतो. 11 शमे म्हणजे वरील 25 मध्ये 11 मिसळल्यास 36 येतात व त्याचे वर्गमूळ 6 येतो. 13 शमे म्हणजे वरील 36 संख्येत 13 मिसळल्यास 49 येतात व त्याचे वर्गमूळ 7. 15 शमे म्हणजे वरील 49 संख्येत 15 मिसळले असता 64 होतात व त्याचे वर्गमूळ 8 येते. 17 शमेचा अर्थ वरील 64 संख्येत 17 मिळवले असता येणारी संख्या 81 आणि त्याचे वर्गमूळ 9. 9 शमे म्हणजे वरील 81 संख्येत 19 मिळवले असता 100 होतात व त्याचे वर्गमूळ 10 येते. 21 म्हणजे वरील 100 या संख्येत 21 मिळवल्यास संख्या 121 होते व त्याचे वर्गमूळ येते 11. 23 वरील 121 संख्येत 23 मिळवले असता 144 होतात, त्याचे वर्गमूळ येते 12. 25 याचा अर्थ वरील 144 संख्येत 25 मिसळले असता 169 होतात व त्याचे वर्गमूळ येते 13. 27 याचा अर्थ वरील 129 मध्ये 27 मिसळले असता 196 होतात व त्याचे वर्गमूळ येते 14. 29 म्हणजे वरील 196 मध्ये 29 मिसळल्यास 225 होतात व त्याचे वर्गमूळ 15 येते. 31 याचा अर्थ वरील 225 मध्ये 31 मिळवले असता
256 येतात व त्याचे वर्गमूळ येते 16. प्रदिश्चमे म्हणजे वरील 256 मध्ये 33 मिळवले असता 289 येते. त्याचे वर्गमूळ येते 17. माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले. मी हे जे बोललो ते सर्व सृष्टीच्या परिमाणूचे रहस्य होते. ते कणाद ऋषींना माहीत होते. परमाणूच्या सूक्ष्म कणांच्या भेदामुळे विविध धातूंची निर्मिती होते. माझे प्रवचन दरबारातील सर्वांना खूप आवडले. राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यामुळे व श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने मी त्या विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडलो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.